सांगितला दुष्टांत कृती कटेचा कवनीय कटिया असो म्हणजे एक देवता होती त्या देवतेची तो कटिया म्हणजे एक पुजारी रोज देवतेची पूजा करत होता पूजा करत असताना रोज सडा समर्जन वगैरे असं सर्व करत होता असं करत असताना गावातली लोक त्याला नवाजायचे वा पुजारी फार छान आहेत देवाचं सगळं करतात पूजा आरती वगैरे सगळं करत असतात एक दिवस झालं 2 दिवस झालं म्हणते 2 दिवस झाल्यानंतर त्याने तेच सडा घातला तेच ठेवलं नंतर त्यांना रोज काय करत नव्हते पुन्हा 2 दिवस 4 दिवस झाले की पुन्हा कंटाळा यायचा आणि भिक्षेला गावात जायचे भिक्षेला गेल्यानंतर जे घोडदौड यायचं ते आपण खायचं देवतेला दाखवायचं असा कीर्ती कंटेचा दृष्टांत आहे आता लगेच मला काही जास्त वेळ दिलेला नाही मला फक्त 10 मिनिटं दिलेले आहेत बघा अर्धा घंटा आहे का चालतंय नांदेड राहेर 12 वर्ष ही म्हणजे लीळा आहे भंडारा म्हणजे नांदेडची आपल्याला अर्धा तास आहे काही टेन्शन नाही आता कोणी टेन्शन घ्यायचं पण नाही आणि भूक लागली पण म्हणायचं नाही आता तुम्हाला फक्त ज्ञान भेटणार आहे आज जेवण नंतर नांदेड राहेर 12 वर्ष म्हणजे 12 वर्ष स्वामी भंडाराला गेल्यानंतर भिक्षा मागत होते भिक्षा मागत होते म्हणजे असं फक्त आपल्या हातावर भिक्षा मागत होते ब्राह्मण जे होते भंडारेकर हे आपलं जीवन चरित्र पाहत होते त्यांनी बरेच वेळेस ते चरित्र पाहिलं पण त्यांना काय मोक्ष कुठं भेटतं हे कळत नव्हतं म्हणजे सापडत नव्हतं ब्राह्मण हा चतुर आहे पण कसा असतो जीव बरेच वेळेस वाचलं आपण आतापर्यंत 23 पदयात्रा करत आलो पण मोक्ष कधी भेटणार आहे आपल्याला पण माहित नाही तसंच स्वामी घरी गेले आणि म्हणतात भिक्षा भिक्षा म्हटल्यानंतर तरी पण भंडारेकरांचं लक्ष स्वामीकडे काही वेधलं नाही त्यांची पत्नी गेली आणि घरातून भिक्षा आणली स्वामी म्हणतात बैठो मागील पांती देखी जे म्हणजे त्यांना सांगितलं मागल्या पानावर पहा म्हणे जे तुम्हाला पाहिजे आहे ते मागल्या पानावर आहे त्यांनी ते पान पलटलं आणि लगेच पाहिलं आणि त्यांना ते भेटल्यानंतर स्वामींची त्यांची दोघांची एक नजर झाली तेवढ्यात भंडारकरांची पत्नी स्वामींना भिक्षा घेऊन आली भिक्षा घेऊन आल्यानंतर स्वामीकडे भिक्षेला अशी झोळी वगैरे काही नव्हतं श्रीकर म्हणजे हे दोन्ही हात आपले दोन्ही हातामध्ये भिक्षा घेतली अहो स्वामी खरंच का भिक्षेसाठी गेले होते का स्वामी भिक्षेसाठी गेले नव्हते स्वामी एक जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी भंडाराला गेले होते आणि स्वामी म्हणतात मागील भांती देखी जे ते मागल्या पानावर पाहिलं आणि स्वामी भिक्षा घेऊन निघाल्यानंतर भंडारेकार पण तसेच उठले कारण त्यांनी अंगावरले कपडे काढले होते हे धोतर जे होतं ते खांद्यावर टाकलेलं होतं आणि तसेच निघाले स्वामींच्या माग त्यांची पत्नी म्हणती अहो कुठं निघाला ते म्हणतात मी ज्याचा आहे ज्याच्या पाठीशी जात आहे तुम्ही आता उधार अंतकरणाने घर सांभाळा ही आज्ञा असते पत्नीला पण पतीची ही म्हणती पत्नी अहो मी पाणी टाकलेलं आहे गंगाळभर तुम्हाला आंघोळीसाठी ते म्हणतात त्या गंगाळभर पाण्यामध्ये आज मी संकल्प सोडत आहे काय करत आहे संकल्प सोडत आहे त्यांच्याकडे काय कमी होतं फक्त त्यांना मोक्ष पाहिजे होतं मोक्ष आपल्याला तर देवाने सर्वच काय दिलेलं आहे मोक्ष कधी भेटेल हे पण माहित नाही पण आपण पदयात्रा करतो आपल्याला पदयात्रेमध्ये गोंगट लागणारच आहे आपला हळू पुण्य वाढणारच आहे विधी करता अविधीने घडे तुम्हाला जरी आम्ही काही म्हणलो रागावलो पण आपण राग धरायचा नसतं कारण संयोजक मंडळीला हे पूर्ण परिवार जे आहे आपला ईश्वरीचा परिवार आहे हे पूर्ण परिवार सांभाळून न्यायचा आहे भंडारेकर निघाले
निघाल्यानंतर मी जिथं राहतो नांदेडला ते भावतीर्थ अवस्थान म्हणजे नांदेडला स्वामी आले आणि ते मंदिर महादेवाचं होतं. स्वामी त्या मंदिरामध्ये येऊन बसायचे, म्हणजे आयतं येऊन बसायचे. बसल्यानंतर भंडारेकर पण आले सोबत. कुठं राहिला भंडारा, कुठं राहिलं नांदेड, पण त्यांनी एका क्षणामध्ये पूर्ण आपला त्याग केला आणि स्वामींच्या माग नांदेडला आले. नांदेडला आल्यानंतर रोज गावात जायचे आणि भिक्षा मागून आणायचे. भिक्षा मागून आणत असताना स्वामींनी सांगितलं, जी तुम्हाला आज जर काही गावात दिसल ते कुणालाही काही सांगू नका. पण हा जीव कसा आहे, काही राहतो का बरं? फक्त एका बाईला सांगू द्या, आता उद्या आपल्या पदयात्रेला इथून ट्रक मध्ये जाणार आहे. ती बाई सगळ्या पदयात्रेला सांगणार आहे, ट्रक मध्ये जायचं, ट्रक मध्ये जायचं, ट्रक मध्ये जायचं. तसं भंडारेकरांना पण स्वामींनी सांगितलं होतं की आपल्याला गावात गेल्यानंतर कोणाला काही सांगू नका आणि बोलू नका. पण अशीच एक पट्टी शाळा होती गावामध्ये. ती शाळा जी आहे ना, पट्टी शाळा अशी गावामध्ये एक शाळा होती. भंडारेकर हे भिक्षेला जात होते रोडाने. भिक्षेला जात असताना ती शाळा होती. त्या शाळेचं उद्घाटन वगैरे झालेलं नव्हतं, म्हणजे ती शाळा कोरीच होती. तिथे मुलं वगैरे बसायचे, रोज मास्तर शाळा भरवायचे. शाळा भरत असताना भंडारेकरांना स्वामींनी सांगितले होतं की आज तुम्हाला जे काही दिसेल ते तुम्ही कोणालाही सांगू नका. पण शाळेकडून जात असताना वर्गामध्ये मुलं होते, गुरुजी होते, गुरुजी शिकवत होते. गुरुजींनी भंडारेकरांनी सांगितलं, गुरुजी बाहेर या म्हणे, शाळा पडेल आता. तेवढं म्हणतात गुरुजी आणि मुलं बाहेर आले आणि ती देवता जी होती प्रत्येक खांबाला अशी हलवत होती. ते फक्त ज्ञान झालं, त्यालाच कळालं. म्हणजे भंडारेकरांना ज्ञान झालं होतं, आपण तर अज्ञानी आहोत का? आपल्याला सुद्धा वारंवार बाबा लोक सांगत असतात, अन्य देवतेला शरण जाऊ नका, अन्य देवतेचं खाऊ नका. पण बाबा गेलं की आपण भंडाऱ्याला गेलो जेवायला. विधी करता विधी घडती. आपल्याला बाबांना सांगितलं तेवढं बाबांचं ऐकायचं. आता बघा, आदरणीय श्रद्धे माझे मित्र शास्त्री बाबाजी यांनी आपल्याला कीर्तनामधून सांगितलं होतं, हात मोडला. काय सांगितलं? हात मोडला आदल्या दिवशी. आज सांगितलं आमच्या अक्काचा दुसऱ्या लगेच हात मोडला. बाबांचा शब्द कधीच कोण्या खाली जात नसतो. आम्हाला म्हणायचं नाही, पण साधूंचा हात कधी शब्द हा खाली जात नसतो. कारण तुम्ही जे सरळ रस्त्याने गेलात तुम्हाला परमेश्वर सुद्धा तारून नेणार आहे. कारण तुम्ही एकूण एकाला लोटून काय द्यायला, पडायलात का, एकोणाच्या अंगावर चाललात का, हे तुमची गलती आहे. पदयात्रेची अजिबात गलती नाही. कारण आम्ही एक शिस्त लावतो आमच्या स्वामीकडे जाण्याची तुम्हाला, पण तुम्हाला कशी असते घाई, पुढे जाऊन पट्टी धरायची. पट्टीमध्ये काही पडलं नाही. स्वामींचं तत्वज्ञानाकडे लक्ष ठेवा. बाबा काय सांगतात काय नाही. अहो तुम्ही जर आज आमचं नाही ऐकलं तर घरी काय ऐकणार बरं? सांगा तुम्ही. आता आपला संन्यास आहे, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर 10 दिवस संन्यास आहे. काम क्रोध मद मच्छर याचे नाव की बाई संन्यास. संन्यास का असा असतो का? तुम्ही म्हणता बाबालाही दूरदूरात बोलतात, बाबालाही दूरदूरात बोलतात. तुम्ही बोलायला होता म्हणून बाबा बोलतात. खरंय का नाही? बोलत जा. नंतर भंडारेकरांनी सांगितलं आणि लगेच शाळा पडली. ते मुलांचा दिवस पूर्ण वाचला बरं का. ते मुलं पूर्ण शाळेच्या बाहेर निघाले. शाळेच्या बाहेर निघाल्यानंतर प्रत्येक मुलगा त्या भंडारेकरांना सोबत घ्यायचा आणि घरी घेऊन जायचा. आई आम्हाला या महात्म्याने वाचवलं म्हणे, आम्हाला या महात्म्याने वाचवलं. आज आम्ही मेलो असतो म्हणे, आमचे प्राण गेले असते म्हणे. मग स्वामींनी सांगितलं होतं काही सांगू नका कोणाला. स्वामींनी सांगितलं होतं ना. मग भंडारकर भिक्षेला गेले, घरोघर त्यांची गंध अक्षिदा टिळा पुरस्कार स्वामींनी सांगितलेला आहे. भिक्षेला गेल्यावर वळखीच्या घरी जाऊ नका, पुन्हा गंध अक्षिदा घेऊ नका. स्वामींनी काय सांगितलं? सावचनाचा आचार स्वामी सांगोणी मजला गेला, शेवटे तोही नाही झाला. भिक्षा विधी
पंधरावचने घडतील ज्या पुरुषाला, 16वे प्रमाण त्या कार्याला. स्वामींनी सांगितलं होतं शेवटी 6 वचनाचा तरी आचार करा. भिक्षा मागून तरी खा म्हणून सांगितलं. आता भिक्षा मागायला मी म्हणतो, माझी इच्छा खूप आहे भिक्षा मागावं, पण आमच्या नांदेडला वाढतच नाही. म्हणजे सगळे इतर लोक आहेत. मी माझं सांगतोय, दुसऱ्याचं नाही. कोणाकडे भिक्षेला जायचं? आमच्या तर भांडारेकरांनी भिक्षा मागून खाल्ली. मला पण वाटते भिक्षा मागून खाव, पण उद्देशी घर नाही आणि ते शुद्ध पण घर नाही. कोणतं शेजारी पाजारी आहेत वाण्याचे 5 घर, रोज त्या घरी जायला जमत नाही. तसं भंडारेकर भिक्षा घेऊन स्वामींकडे येत होते. आल्यानंतर आपलं मंदिर हे पहिलं छोटं होतं, 10 बाय 10चं मंदिर होतं. स्वामी असे बसले होते. भंडारेकर आले आणि टेकवलं, जोडी टेकवली आणि त्यांना असं जोराचा ताप वगैरे आला आणि असं थरथर 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 अंग कापत होतं. अंग कापत होतं. स्वामी जवळ गेले आणि बघितलं त्यांचं मुंडकं जे होतं ते आपल्या मांडीवर घेतलं. स्वामींनी बघा असा भक्त पाहिजे असा शब्द जेव्हा स्वामींनी सांगितलं काही सांगू नका, तरी पण भंडारेकरांनी सांगितलं. पुन्हा आले, त्यांना ताप आला. स्वामींनी त्यांचं मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, भट्टो काळवंचना करू का? त्यांना सांगितलं काळवंचना म्हणजे पुन्हा आयुष्य देऊ का म्हणे तुम्हाला 1000 वर्षाचं. अहो आपण तर देवाला गेलो, आमच्या देवाला जर बाया बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 500-700 बाया येतात. असं देवावर पडतात, असं देवावर पडतात, सांगूच नका. काळ वांचन नका करू का म्हणले. पण एक विडा ठेवला तर एक बाई 10 घरांना घेऊन देवाकडे येते बघा. 10 घरांना घेऊन, बाबा विडाला हात लावा. काय झालं बाई? मग पोरग पास व्हायचंय, शेतात काय पिकलं की आधी देवाला जायचं, नोकरी लागायची आणि झालं पुन्हा त्याच्यात तुला नातू व्हायचा. मग झाल्यावर 90 फेडा लवकर यायचं नाही. अहो देव देते वेळेस तुम्ही देवाला देता काय? पहिल्यांदा फक्त एक नारळ देता आणि एक सुपारी देता आणि देवावर भलं वजन ठेवता. हे आपलं मागणं आहे परमेश्वराकडे. परमेश्वराला मागायचं आहे तर असं मागणं, देव माझा मी देवाचा असे परी जीवन माझे व्हावे. फक्त देवाला एकच मागा, देवा जसं भंडारेकरांना ह्या ठिकाणी मांडी भेटलेली आहे तशी मला मांडी भेटेल का? मला अशी मांडी भेटेल का? आणि कधी भेटेल? तुझ्या मांडीची माझ्या नशिबी कधी मिळणार उशी, ती मिळवण्यासाठी स्वामी देवाला सांग कधी मिळणार उशी आपल्याला. अहो आपण घरची उशी ती सोडून द्या. स्वामींना रोज निद्रात्री आपण काही असे बघतायत की बऱ्याच ठिकाणी जातो खेड्याला गेल्यावर तर देवाला ना झोपवायला तर जागा नसती, त्यांना बसायला पण किंजूस जागा. अहो देवाचे देवघर तरी मोठं बांधत जा आपण. आधी देव आपल्याकडून घेतो, आपल्याकडून देव अगोदर घेतो. देव तुम्हाला एवढं देतो की ठेवायला सुद्धा जागा नसती हो माऊल्यावा. पण तुम्ही देवाची अवहेलना करत जाऊ नका. देवाला नित्य नेमाना झोपी घालायचं, सकाळी उठवायचं, आपण आरती म्हणायची. लेकरं आरती म्हणतात, आपण नाही म्हणलं लेकरं कुठून म्हणतात का? आता हे लहान 9-10 बालक आपल्या सोबत आहेत. हे बालक कधी विसरणार नाही की आम्ही पदयात्रा केली म्हणून. त्यांच्या हृदयामध्ये असा ठासून धर्म बसणार आहे. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार आहे. आपण जर धर्माचं रक्षण नाही केलं तर धर्म आपला कुठून रक्षण आहे. आपल्याला लाज वाटली काही मुलांना की बाबा समोरून जातोय दंडोत करत नाही. दंडोत करतो कोणाचा आहे? विकारल्याचा आहे, कदमचा आहे, जाधवचा आहे. घरी उद्देश आहेत ना, हो बाबा पण तुम्हाला दंडोत नाही केला मी, घरी या मग करतो. त्याच्या दंडोतासाठी आपण घरी जायचं का? पण आई वडिलांनी त्याला वळण लावायचं. बाबा रे तुला कुठं साधू दिसतात, संत दिसतात, त्यांना वाकून दंडवत करायचा. कारण आपण जर वाकून दंडवत केला तर पुढे आपली पिढी सुद्धा घडत जाते. माऊलाओ तुम्ही खरंच रोज दंडोत करता का बरं? एवढ्या वेळा जेवढे वेळेस साधू भेटेल तेवढे वेळ दंडोत करा. अहो तुम्ही एकदा दंडोत करायला पुढे येता, दिवसभर नाही. तसं भंडारेकरांना स्वामींनी विचारलं ही मांडी देऊ का? स्वामी म्हणतात
ही मांडी तुम्हाला मी द्यायला तयार नाही. म्हणजे तुम्हाला आयुष्य देऊ का म्हणतात. मांडी भेटत नाही माझ्या उशीर, मी सांगू शकत नाही म्हणतात तुम्हाला. ही मांडी भेटल का न भेटल पुन्हा मी सांगू शकत नाही. मग भंडारेकर म्हणतात माझे काळ वांछना इथंच. मग स्वामींनी बघा त्या भक्ताची स्वतः त्यांना नदी म्हणजे त्या गोदावरी नदीमध्ये त्यांची शुश्रूषा आपण केली. आपण जर 4 पावलं पुढे गेलात तर स्वामी आपल्यासाठी निश्चित धावून येतात बघा. पण आपली 4 पाऊल चालण्यात सुद्धा ताकद नसती. ही आहे नांदेड श्री क्षेत्र भावेश्वर मंदिरातली लीला. श्री चक्रधर स्वामी भावेश्वर मंदिर नांदेड. आता लगेच लागून जे आपला वाद चालू आहे तिचे गोरक्षण काय आहे. गोरक्षण हे स्थान सर्वांनाच माहित आहे. आपण कुठलं स्थान करा न करा पण नांदेडला आल्यानंतर नांदेडचं स्थान करायला नक्की जायचं आवर्जून. कारण एक तर आपला योग येत नाही नांदेडला जायचा. इथं का आपला योग आल्यावर मुद्दाम स्थान करायला जायचं. स्वामी नांदेडला 2 वेळेस आले होते. एक वेळेस अचलपूरहून आले होते. अचलपूर माहित आहे ना. धाना ईसाच्या वाड्यामधली ऐका सत्य कहाणी. सर्वजनाची पूजा केली राणीने रत्नानी. अचलपूर आहे. अचलपूर जेव्हा स्वामी आले होते तर स्वामी एकटेच होते. ती लीळा स्वामी एकटेच होते, सोबत कोणीच नव्हतं. आणि मंदिर तेच आहे आपलं. त्याच मंदिरात स्वामी बसले आणि बसल्यानंतर रोज बसायचे. एक दिवस मग आजच नंदीग्राम, ते आमच्या नांदेडला जे नाव आहे पहिलं नंदीग्राम नाव आहे. नंदीग्राम असल्यामुळं एक ब्राह्मणाचं घर होतं, जेवायला वगैरे केलं होतं. मग तो पुजारी यायचा आणि स्वामींना म्हणला जी जी जेवायला चला. त्यांनी जेवायला त्या तिकडे नाकार दिल्यामुळं स्वामींना तिथं जेवायला आणलं. कुठं मंदिरामध्ये. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस असताना स्वामींना तिथं जेवायला आणलं पावसाळ्यामध्ये. 4 महिन्यापैकी कोणता तरी एखादा महिना असा ते काय निश्चित सांगू शकत नाही. पण 99% जून असावा, कारण जून मध्ये भला पाऊस असतो मोठा. स्वामींनी सांगितलं वरण छान झालं, भाजी छान झाली, भात छान झाला. तेवढ्या कडी सांगायची म्हटली की नदीला पूर आला. तो मंदिर जे होतं पुराचं, मंदिर जे छोटं होतं ते पूर्ण मंदिर बुडाले. म्हणजे पूर्ण मंदिरात पाणी शिरले. पाणी शिरल्यानंतर राणा जे होता पुजारी, म्हणजे आता मी पण पुजारीच आहे. राणा जे होता पुजारी त्या पाण्याला भेऊन पुजारी पळून गेला. 2006 मध्ये पाणी आलं, मी पण पळून गेलो होतो कारण जीव वाचवण्यासाठी. कारण ते मला सोडून दिलं मी त्या ठिकाणी आणि सुरक्षा घेऊन परिवार घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो. तसं स्वामींच्या काळात घडलेलं आहे. आता आपल्याला ना बघायला काय झालं असं नाही. कारण पाणी आमच्या इथे तेव्हा भयंकर पाणी होतं. त्या बाहेरच्या कंपाऊंड बरोबर पाणी होतं. नंतर तो 2 दिवसांनी पुजारी आला आणि पाहिलं मंदिरातले पूर्ण पाणी काढले आणि स्वामी तसेच बसून त्याला दिसले. तर त्याला नवल वाटलं. तर स्वामी म्हणतात राणे हो कडी फार निकी झाली. कडी फार निकी झाली म्हणजे कडी फार चांगली झाली. स्वामींनी त्यांना मागील आठवण करून सांगितली. ती झाली 2 बाळेश्वरचा लीळा. आता राहिली गोरक्षणची. तिचे गोरक्षण म्हणजे पहिलं त्याला खडकाळी म्हणत गेले. नांदेडला श्रीकृष्ण महाराज जे होते ते आपली भिक्षा मागून खात होते. भिक्षा मागून खात होते का नाही. मग असे हे 4 लोक जे असतात 4 चौघडी करणारे, चावडीवर 4 लोक बसून होते. श्रीकृष्ण महाराज भिक्षेला गेले आणि विचारलं भिक्षा. एक म्हणतो का रे म्हणे गोरा गोमटा दिसतो म्हणे, गोरा गोमटा दाखवटा दिसतो म्हणे, राणीचा पूत म्हणे तू. तुला म्हणे काम करायला काय झालं म्हणे, कामधंदा करत नाही का. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अहो आम्ही काम करायला तयार आहे पण आम्हाला कोणी काम देत नाही म्हणे. चला म्हणे आम्ही देऊ तुम्हाला काम, आमच्याकडे काम आहे म्हणे. ते म्हणजे सांगायचं आमच्या गाई चारून आणायच्या म्हणे रोजच्या रोज. गाई चारून आणायच्या म्हणे. त्यांनी श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले माझ्या पण 2 हत्ती आहेत म्हणे. गाई सोडणार म्हणे मी पण त्या गाईंचं दूध काढणार नाही. 2 हत्ती आमच्या आहेत म्हणे. त्यांनी सांगितलं मान्य आहे चला म्हणे.
घरी येऊनी माझ्या स्वामी राखिल्या गाई परी तुझ ओळखले नाही परी तुझ ओळखले नाही. बघा श्रीकृष्ण महाराज घरी आले पण आम्ही एवढे अष्टदरिद्री की देव सुद्धा ओळखू शकलो नाही. देव ओळखू शकलो का आपण? देव ओळखू शकलो का? तर रोज स्वामी त्या गायी सोडायचे आणि खडकावर घेऊन जायचे. आज त्याचं नाव आहे द्विज गोरक्षण. तर स्वामी रोज घेऊन चारायचे आणायचे चारायचे आणायचे. मग काय असं एक गुराखी असतात गुराखी म्हणजे चुगलीखोर. निंदकाचे घर असावे शेजारी दियाची पासोडी होई निरंतर. स्वामींच्या काळात पण चुगल्या करणार होते. आता आहेत म्हणजे काय नवल नाही. स्वामींच्या काळात पण चुगली करणार होते. चुगलीखोर होते म्हणजे त्या गुराख्याने सांगितलं दुसऱ्या मालकाला गाव म्हणे असा कसा गुराखी लावला म्हणे तुम्ही. ते गुराखी तुमचा निस्तार जातो आणि खडकावर जाऊन बसतो म्हणे तुमच्या गाई घेऊन. ठीक आहे वाटलं. त्याने पत्नीला विचारलं का ग म्हणे गाई दूध वगैरे दूध काय देतात का? ते म्हणले अहो तुम्हाला काय सांगावं म्हणे एवढं दुप्पट तिप्पट आपलं दूध वाढलं म्हणे की मी शेजारच्या बाईचे भांडे आणून घरात ठेवलेत म्हणे. एवढं दूध वाढलं म्हणजे आपलं भयंकर. हे म्हणे मला तर मुलं सांगतात म्हणे की तुमचा गुराखी खडकावर घेऊन जातो. असं का म्हणे? आज जाऊन बघतोच म्हणे. आता ते गेला तो ब्राह्मण जे होता तो स्वामींना बघायला गेला. बघायला गेल्यानंतर असा खडक होता. खडकावर काय गायी बसल्या होत्या रवंत करीत. एक स्वामींकडे असं एक थीर लावून बसलेल्या होत्या. ते स्वामींनी त्यांना श्रीकृष्ण महाराजांचं रूप दाखवलं. त्या बामणाला म्हणजे जे घडी होते आपले मालक त्यांना श्रीकृष्ण महाराजांचं रूप दाखवलं. रूप दाखवल्यानंतर त्यांनी ते जाऊन दर्शन घ्यायचं का नाही. तो गुरपटलेला संसारामध्ये. बघा संसारात लगेच तो जर तिथे गेला असता आणि स्वामींचे चरण धरले असते तर त्याला दर्शन झालं असतं. हे संसारामध्ये आले. पुन्हा त्याला वाटलं आपण घरी जावा आपल्या बायकोला सांगा की तुला जेवढे पाची पक्वान करता येतात तेवढे तू पाची पक्वान कर. माणूस बघा संसाराच्या अधीन गेल्यावर देवाने दर्शन दिलं तर देवाला सुद्धा इसरतो त्या परिवारामध्ये. परिवार असावा ईश्वरीचा अच्युत गोत्रीय किंगा. तुम्ही असं वागा की परस्पर प्रेमप्रती व्हावे. म्हणजे आता तुम्ही जे आहे तुम्ही फक्त माझ्या परमेश्वराचे आहेत आणि मी परमेश्वराचा आहे असं आपलं नातं राहिलं पाहिजे. देव माझा मी देवाचा असे परी जीवन जगावे. आपण घरी आला आणि पत्नीला म्हणतो अगा पापी चंडाळणी आपण किती महाघोर आहोत म्हणे. का आपण किती पाप केला आपण. आगाग पापी चंडाळणी आपल्या एवढ्या महामूर्खाने कोणीच नाहीये. आपण साक्षात श्रीकृष्ण महाराजांना गायी चरायला लावल्या. आपल्या इथं गायी चरायला लावल्या. कारण तो संसारामध्ये गुरपटलेला होता म्हणून पत्नीपाशी आला आणि पत्नीला सांगू लागला. आणि श्रीकृष्ण महाराज तिथून त्यांनी गायी काढून दिल्या. अशा पूर्ण गायी रोजच्या प्रमाणे आल्या आपल्या कोट्यामध्ये. आणि श्रीकृष्ण महाराज तिथून माघारी गेले. त्यांना दर्शन दिलं का? दर्शन दिलं का? दर्शन फक्त संसारामुळे दिलं नाही. कारण देव जरी भेटला असता त्याचं काहीतरी घोमट घडलं असतं. त्याला संसारात काय पडलं होतं एवढं. आता बरं संन्यास कोण कोण करणार आहे? 56 वर्ष झालं हात वरी करा. 1 2 3 4 बाप्पा सगळे आपल्या आश्रमामध्ये सर्वांना जागा आहे. बघा सर्वांना आपल्या आश्रमात जागा आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. कारण देवच माझ्याकडे आलेला आहे. 12 वर्ष राहिलेला आहे. किती वर्ष? 12 वर्ष देव राहिलेला आहे नांदेडला येऊन. नांदेड, राहेर, लिमगाव, नाळेश्वर हा परिसरामध्ये स्वामी 12 वर्ष आहेत. आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला. मला रोज स्वामींची उटी होती, आरती होती, शवना होती. माझ्या एवढं भाग्यवान कोणीच नाही.
माझ्या एवढं भाग्यवान कोणीच नाही, कारण देव एक दिवस तरी माझं ऐकल. देवाला ऐकावंच लागणार आहे, कारण काय ऐकणार नाही देव. आपला देवाशिवाय नाहीच कोणी तिथं. अहो मी राहतो पाकिस्तान एरियामध्ये, तिथं मी आहे कुठला माहित आहे का तुम्हाला? मी आहे परभणी जिल्ह्यातला. पण बघा कुठं आहे माझं राहणं, कोण आहे माझं? नांदेड जिल्ह्यात माझं कोण आहे? मला लहानपणी त्या मठावर दिलं होतं. फक्त मी जातो आणि राहतो फक्त माझ्या परमेश्वराच्या याच्यावर. तिथं माझं कोणीही नाहीये. जे आश्रम जे आहे, आमच्या आश्रमात 10-15 आम्ही आहेत, पण सगळे 12 गावचे 12 अच्युत गोत्री आहेत. आम्ही एका मनाने राहतो, आम्ही एका परमेश्वराचे आहेत. आम्ही फूल है गुलाब का, कली किस काम की. ऐकून घ्या, असं नका. फूल है गुलाब का, कली किस काम की. तुम हमारे पदयात्रा में नहीं आते तो तुम्हारी जिंदगी किस काम की. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. संयोजकांनी मला 2 मिनिट टाइम दिला, त्यांच्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. दंडवत प्रणाम. अतिशय छान असे विचार आपले दादाजीने मांडलेले. बंधूंनो, विषय सांगतात दादाजीनं थोडक्यात स्वामींनी जे ज्या लीळा केल्या नांदेडला, त्या लीळा म्हणजे एक ती पट्टी शाळा होती, ती देवतेने हलवून तिला बळी घ्यायचा होता. कारण की बंधूंनो, आपण वास्तू ही लीळा म्हणजे वास्तुशास्त्राबद्दल, शांतीबद्दल आहे. कारण की आपण आपल्या घराची जेव्हा वास्तुशास्त्री करीत नसतो तर घरामध्ये कलह निर्माण होतो. कारण त्याचं काय आहे की कारण की वाळू कुठून येते, त्या विटेमध्ये माती कुठून येते आणि सिमेंट कुठं तयार होते. कारण की एखाद्या बार वाळू आपण आता तुम्ही बघता की गंगेमध्ये जी प्रेताची राख असते ती त्या गंगेमध्ये टाकल्या जाते. एखाद्या कदाचित जर ती राख त्या वाळूद्वारे आपल्या घरी आली किंवा गंगेच्या काठावर आपण वीट भट्ट्या बघतो, ती राख जर सहज त्या विटीमध्ये आली तर आपल्या घरामध्ये त्या तामसपणा येतो. त्यामुळं ही जी लीळा आहे ती वास्तू शांतीबद्दलची लीळा आहे. दादाजीने सुंदर असे विचार मांडले आणि असा काही गैरसमज करून घेऊ नका की शास्त्रीजींना आदल्या दिवशी हात सहज मोडला आपल्या पंडित बाबाचा, तर तसं काही नसते. तसं तर शास्त्रीजीने म्हणले मला सुद्धा कुत्र चावलं. मग मी समजू का मला उद्या कुत्र. मला बरेच जण बाया विचारलं की बाबा तुम्हाला कधी कुत्र चावलं, कधी. ते सांगण्याची एक शैली असते की आपण रात्री थकलेलो होतो, झोपून म्हणून काहीतरी एक कॉमेडी टाकले म्हणजे आपल्याला बी थोडं खरं वाटतं. तसं नाही, विनोदी स्वभाव आहे आणि आम्ही या मंडळातले एकमेकाला समजून घेतो आणि अशी पदयात्रा दरवर्षी आपल्या सहकार्यानं काढीत असतो. या पुढचे जे वक्ते आहेत, आदरणीय श्रद्धेय, वेळ झाला, ठीक आहे. तर एक छोटा खाली सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे.